शिंदेच्या शिवसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला गेलेले, त्यामुळे सगळ्यांच्या वोया उंचावलेल्या आहेत। शिवसेनेचे शिंदेच्या शिवसेनेत असलेले रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला आलेले आहेत। आपल्याला कल्पना आहे ते यापूर्वी काँग्रेसमध्ये होते, मग तिथून ते शिंदेच्या शिवसेनेत आले आणि आता ते चालेत अजित पवारांच्या भेटीला। पक्षप्रवेशाला जातात की नाही ते कळेल। ज्ञानेश्वर अधिक माहिती देत आहेत पुण्याहून आपल्याला। ज्ञानेश्वर, मी आता अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर आहे, पक्षप्रवेशासाठी नाही। एकूणच भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये जे शिंदेच्या वाट्याला आलेल्या जागांवरून नाराजी नाट्य रंगलं, त्याच्याच पुढची ही सगळी तयारी आहे का, अशा पद्धतीची शक्यता आहे। अजित पवारांचं हे निवासस्थान आहे जिजाई, आणि याच निवासस्थानी शिवसेनेचे अर्थात शिंदेच्या शिवसेनेचे रवींद्र धंगेकर आणि युवासेनेचे किरण साळी हे दोन जे महत्त्वाचे पुण्यातले चेहरे आहेत ते आपल्याला इकडे बघायला मिळतात। शहर प्रमुख नाना भानगिरे सध्या इकडे आलेले नाहीत, मात्र नक्की कशासाठीची ही अजित पवारांसोबतची भेट आहे असं आपण जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा सदिच्छा भेट आहे असं ते म्हणाले। खरं तर हे राजकीय उत्तर होतं, मात्र पडद्यामागे काय घडतंय हे अजूनही कळायला मार्ग नाही। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचा युतीचा सस्पेन्स अजूनही कायम आहे। त्याच्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जी चाचपणी सुरू होती शिंदेच्या शिवसेनेकडून, कारण भाजपकडून फक्त 15 जागा वाट्याला येत होत्या, 25 जागांची मागणी शिंदेच्या शिवसेनेकडून केली जात होती। अद्यापही जी माहिती मिळते ज्याच्यात एबी फॉर्म जे आहेत ते कुठल्याही उमेदवाराला वाटप करण्यात आलेले नाहीत। जर आत्ताच्या बैठकीमध्ये घडामोडी घडल्या आणि असं ठरलं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत शिंदेची शिवसेना जर लढली तर यात आपल्याला नवल वाटायला नको, कारण आता उद्याचा शेवटचा दिवस बाकी आहे। आणि उद्याचा शेवटचा दिवस बाकी असताना आपण बघितलंय भाजप सोडून इतर सगळ्याच पक्षांच्या युती आघाडीचं पुण्यातलं जे रंजक राजकारण आहे, आज महाराष्ट्रात कुठल्याही महानगरपालिकेच्या संदर्भानं अशा युती आघाडीच्या इतक्या घडामोडी आदलाबदलीच्या दर तासाला ह्या सगळ्या गोष्टी बदलत होत्या आणि आता पुन्हा एकदा अशीच एक ज्ञानेश्वर, या घडामोडींकडे आपलं लक्ष असेलच आणि तुर्तास आपण बघणार आहोत की याबाबतीत धंगेकर स्वतः काय म्हणाले होते। माझी कोंडी होत नाही, मी लढणार आहे, मी पुणेकरांचा सुपुत्र आहे आणि स्वाभिमानी आहे, त्यामुळे मी माझी कोंडी करू शकत नाही। लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये कोणी कोणाला उभं राहायचं हे कोणाच्या हातात ती चावी नाही। आंबेडकर साहेबांनी प्रत्येकाची चावी प्रत्येकाच्या हातात दिलेली। मी माझा मुलगा म्हणून निवडणूक लढणार, पक्ष म्हणून मला माझी मागणी की स्वाभिमानाने आमची लाचारी पत्करणारा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे। आणि तुम्ही उमेदवार नाही ठरवले, आमचे उमेदवार आम्ही ठरवणार आणि तुम्ही कुठल्याही जागा देणार तर आम्ही नाही सहन करणार।